आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट. सरकारने सांगितलं, राज्य सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटी रुपयाचा निधी पॅकेज हा जाहीर करण्यात आला. बघा, 31,628 कोटी रुपये आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 32,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना आता त्यांच्या शेतीनुसार, हेक्टरीनुसार, जमिनीनुसार त्यांना वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये पैसे मिळणार आहे. कारण की बघा, जो पीक विम्याची आतुरतेने तुम्ही वाट बघत होता, ते सर्व पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे, असं सरकारने सांगितलेलं आहे. अतिशय मोठी खुश खबर आता सरकारने दिली. शेतकरी बांधवांनो, अखेर मुख्यमंत्री महोदयांनी आता मोठी घोषणा करून टाकली. पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून वाटप सुरू होत आहे. आताच पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा सांगितली. बघा, या घोषणामध्ये केंद्र सरकारने 2022 पासून तर 2025 पर्यंत जो काही सर्व पीक विमा थांबलेला, थकीत आणि रखडलेला पीक विम्याचे दावे होते, ते सर्व आता सरकारने मंजूर केले. पीक विमा मंजूर झाला आहे. दुसरा टप्पा अखेर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करायला सरकारने सुरुवात केली. मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 1 रुपया जर का मिळाला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरं तर महत्त्वाचाच ठरणार आहे. कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर गेले अनेक दिवस इथं चालले गेले आणि 2022 पासून तर 2025 पर्यंतचा जर का आपण विचार करायला गेलो, तर इथं भरपूरशा दिवसांपासनं आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता. आता सर्व पीक विम्याचे दावे, जे काही थकीत पीक विमा, रखडलेला पीक विमा होता, तो सर्व आता सरकारने मंजूर केला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले. कोणत्या शेतकऱ्यांना 50,000, कोणत्या शेतकऱ्यांना 45,000, तर कोणत्या शेतकऱ्यांना इथं 55,000 इतक्याप्रमाणे त्यांच्या खात्यावरती अलग अलग अमाऊंटमध्ये हे पैसे त्यांना जमा झालेले आहेत. सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता महत्त्वपूर्ण घेण्यात आला. आता बघा, तुम्हाला जर का पीक विमा मिळाला नसेल, तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की तुम्हाला पैसे कधी मिळणार हे सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू व्हायचं आहे का, किंवा वाटप सुरू आहे, आणि वाटप सुरू असेल तर तुमच्या खात्यामध्ये जर का तुम्हाला पैसे मिळाले नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत वाटप सुरू झालं नसेल, तर कोणत्या तारखेला तुमच्या इथं जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे, 100% परिपूर्ण आणि खरी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, सरकारने आता सकाळी 10 वाजतापासूनच हा महत्त्वाचा निर्णय घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने सरकार पैसे टाकणार असं सांगितलेलं आहे. कारण की मुख्यमंत्री महोदयांनी एक पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सर्व सूचना, सर्व माहिती सांगितली गेली आहे. कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी, भरपूरशा शेतकऱ्यांना 25,000, तर काही शेतकऱ्यांना 45, तर काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये प्रति हेक्टरी अलग अलग अमाऊंटमध्ये त्यांना जमा झालेले आहे. तुम्हाला किती रुपये जमा होणार, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पुढे सांगतो. परंतु मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता कोणकोणत्या बँकांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झाले याची लिस्ट तुम्हाला मी सांगतो. कारण की सर्व शेतकऱ्यांना कोणाच्या स्मार्टफोनवरती SMS आला, कोणी बँकेत जाऊन चेक केलं तर त्यांच्या खात्यामध्ये 20,000, कोणाच्या खात्यामध्ये 25,000, तर कोणाला 50,000 रुपये प्रति हेक्टरी इतक्या देखील अमाऊंटमध्ये त्यांना पैसे जमा झाले. बघा, कोणकोणत्या बँकेमध्ये सरकारने पैसे टाकलेले आहे हे नक्की तुम्हाला बघणे अनिवार्य असणार आहे. पोस्ट पेमेंट बँक, त्या बँकेमध्ये जर का तुमचं खातं असेल, तर या सर्व शेतकऱ्यांना पैसे येणं सुरू झालेले आहे. शेतकरी बांधवांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील देखील सरकारने पैसे टाकले. स्टेट बँक ऑफ इंडियात पैसे टाकले, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. त्यानंतर बघा, आता या सर्व बँकेमध्ये 100% तुम्हाला पैसे येणारच आहे. काळजी, चिंता करू नका. कारण की बघा, या महत्त्वाच्या बँकेमध्ये जर का तुम्ही तुमचं खातं काढलं असेल, तर या सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आहे. आता बघा, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही, तर पैसे तर सर्वच बँकेमध्ये येणार आहे. परंतु या महत्त्वाच्या बँके ज्या आपल्या, जसं की भारतामध्ये आपण जर म्हणायला गेलो, किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्वात जास्त नामांकित बँका असणार आहे, त्या बँकांमध्ये लवकरात लवकर सरकारने पैसे टाकलेले आहे. बाकी सर्व बँकेमध्ये देखील पैसे येणारच आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुमचं खाते या बँकेमध्ये आहे, परंतु तरी देखील तुम्हाला पैसे आले नसेल, काय करायचं सांगतो. आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू नसेल, तरी देखील काय करायचं ते देखील सांगतो. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारने
पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील आणि तिसऱ्या टप्प्यातील हा वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कॅबिनेट बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय सरकारने जारी केले. या निर्णयामध्ये पहिल्या टप्प्यातील काही जिल्हे पात्र करण्यात आले, दुसऱ्या टप्प्यांमधनं काही जिल्हे पात्र करण्यात आले व तिसऱ्या टप्प्यांमधनं काही जिल्हे पात्र करण्यात आले. तिन्ही टप्प्यांची यादी आपल्याला सविस्तर बघायची आहे की कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार हे नक्की तुम्हाला बघायचं आहे. कारण की कन्फ्युजन हे जर का तुमच्या मनामध्ये पडलं असेल तर तुम्ही इथं कन्फ्यूज होऊन जाल. म्हणून कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे क्रेडिट होणार हे नक्की बघायचं आहे. त्यानंतर बघा, जर का तुम्ही आता कोणकोणत्या पिकाला किती रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे हे नक्की तुम्हाला एकदा यादी बघून घ्यायचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, भुईमुग पिकाचे जर का तुमचं नुकसान झालं असेल तर बघा 42,000 पासून तर 45,000 रुपयापर्यंत तुम्हाला याची नुकसान भरपाई म्हणजेच पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. सरकारने मंजूर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानंतरच आपल्याला हे काही माहिती आलेली आहे. तर तेच मी तुम्हाला सांगत आहे. फक्त शेवटपर्यंत पाहत चला. नंतर यादी देखील तुम्हाला सांगतो जिल्ह्यांची, कधी कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे. बघा, भुईमुग पिकाला 45,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे. 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे. तर 3 वर्षाचे तुम्हाला इतके रुपये मिळणार आहे हे नक्की सरकारने सांगितलेलं आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या पिकाला तुम्हाला किती रुपये मिळणार आहे नक्की बघा. आता सर्वात महत्त्वाचं पीक असणार आहे जे सरकारने सांगितलेलं आहे. तुम्ही पीक विमा भरला असेल तर बघा, सोयाबीन पीक आहे, त्यामध्ये तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, सोयाबीन, बरबटी, अशा प्रकारे अखेर कापूस सुद्धा यामध्ये आहे, चना सुद्धा यामध्ये आहे. अशा प्रकारे तब्बल सरकारने 20 पिकांसाठी पीक विमा मंजूर केला. तर तुम्हाला 50,000 रुपयाच्या वरतीच सरकारने हेक्टरीप्रमाणे पैसे देण्याचं ठरवलेलं आहे. आता आपण जर का अमाऊंट बघायला गेलं तर व्हिडिओ थोडा मोठा होऊन जाणार. आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. बघा, सरकारने पहिला जिल्हा सांगितलेला आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, जालना, यवतमाळ, नांदेड, परभणी, त्यानंतर नंदुरबार, अकोला, अमरावती, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर नागपूर, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, हे तर तुम्हाला पैसे मिळणारच आहे, परंतु तुम्ही फार्मर आय डी काढून ठेवली आहे का? फार्मर आय डी जर का तुम्ही काढून ठेवली नसेल तर कदाचित फार्मर आय डी काढून ठेवा. कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांकडे आता इथून इकडे फार्मर आय डी राहणार नाही त्यांचा हप्ता कायमस्वरूपी सरकार बंद करणार. त्यांचा PM किसान योजनेचा लाभ असो किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ असो किंवा शेती संदर्भातील कुठल्याही तुम्ही छोट्या मोठ्या योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल आणि लाभार्थी असाल किंवा तुम्ही शेतकरी असाल तर हे सर्व लाभ तुमचे बंद होऊ शकतो. तर हे महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे की तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल, काढून ठेवा. आता महत्त्वपूर्ण पॉईंट बघा, की जे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी महत्त्वाचा ठरतो म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल, करून ठेवा. म्हणजेच DBT इनेबल ॲक्टिव्ह तुमचं नसेल तर कदाचित तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाऊन एकदा नक्की भेट द्यायची आणि चेक करायचं आहे की तुमचं DBT इनेबल आहे की नाही आणि तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही. बाकी तुमच्या खात्यामध्ये बघा 15 मार्चपर्यंत 100% तुम्हाला पैसे मिळणार असं सरकारने जारी करून टाकलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती आहे. बाकी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.